तर आजतागायतपर्यंत जवळजवळ आम्ही मिळवलेल्या माहितीच्या अधिकारातून माहितीप्रमाणे आणि प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे जवळजवळ 70 लाख रुपयाचा आतापर्यंत हिशोब लागलेला आहे। हा आकडा जवळजवळ 1 कोटीच्या वर जाऊ शकतो। आतापर्यंत आपण या ठिकाणी माहिती मिळवलेल्या आकड्यानुसार तुम्हाला सांगतो, ग्रामपंचायतचे जे प्रशासकीय ॲप आहे त्या ॲपवरती ही सगळी माहिती उपलब्ध झालेली होती। त्या ठिकाणी MS पाटील सरांनी माहिती जमवलेली आहे। मागील 5 वर्षामध्ये जर आपण अभ्यास केला 29 लाख रुपयाचा पाणीसाठी पाईपलाईन टाकण्यासाठी किंवा गावाला पाणी पाजण्यासाठी 29 लाख रुपयाचा निधी खर्च झालेला आहे। 29 लाख रुपये ही फार मोठी अमाऊंट आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी चोरी या ठिकाणी ग्रामसेवकांनी केलेली आहे। आणि CCTV कॅमेरे त्यांनी असं सांगितलं की संपूर्ण गावामध्ये आम्ही CCTV कॅमेरे लावलेले आहेत। CCTV कॅमेऱ्यामध्ये 60,000 रुपयाचा खर्च दाखवण्यात आलेला आहे आणि तोही पैसा या ठिकाणी गहाळ झालेला आहे। इलेक्ट्रिक फिटिंग आणि ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 30,000 रुपये पुन्हा एकदा खर्च झालेला आहे। कन्स्ट्रक्शन विलेज डिस्ट्रिक्ट रोड एक रस्ता बनवण्यासाठी 1,66,000 रुपयाचा रस्ता या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। आणि जर आपण पाहिलं तर आमदार निधीतून या ठिकाणी 2 रस्ते बनलेले आहेत, परंतु आमदार निधीचा रस्ता यांनी या ठिकाणी ग्रामपंचायत निधीमध्ये दाखवून सनी या ठिकाणी मोठ्या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे। आणि त्यांनी असं म्हटलं आहे की म्हाताऱ्या महिलांना, काही वृद्ध बाबांना किंवा लहान पोरांना बसण्यासाठी, तरुणांना बसण्यासाठी बाकं बसवण्याचं या ठिकाणी टेंडर दिलं गेलेलं होतं आणि संपूर्ण गावामध्ये चौकात त्या ठिकाणी बाकं बसवण्यात आलेली बसण्यासाठी। परंतु आपण जर पाहिले या ठिकाणी पंचायत समितीचे उपसभापती भिकेश बाबा पाटील यांच्याकडनं त्यांच्या खाजगी निधीतून त्यांच्या खिशातल्या पैशातून बाकं या ठिकाणी गावाला 5 बाकं दिले गेलेली, परंतु या ठिकाणी 90,000 रुपये बाकाचं बिल सुद्धा या ठिकाणी काढलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहाल तर पुढचं संगणक UPS प्रिंटर बसवण्यासाठी ग्रामपंचायतच्या कार्यालयात संगणक आणि UPS बसवण्यासाठी त्या ठिकाणी आपण 90,000 रुपयाचा खर्च त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे प्रशासकीय जी बिल्डिंग आहे ग्रामपंचायतची, त्या बिल्डिंगवरती जो पावसाचा पाऊस पडतो, तो पाऊस जमिनीमध्ये मुरवण्यासाठी प्रशासनाने यांना निधी दिलेला होता। तो निधी 99,000 म्हणजे 1 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी दिला गेलेला होता, परंतु आपल्या ग्रामपंचायतचं पाणी जमिनीत जात आहे का? नाही जाते, तो सुद्धा या ठिकाणी अपार झालेला आहे। भूमिगत गटारी 96,000, 95,000 आणि 89,000 अशा 3 वेळेस भूमिगत गटारीचं बिल या ठिकाणी काढले गेलेलं आहे। पण भूमिगत गटारी आपल्याला गावात कुठं पाहायला मिळते का पाहायला? नाही। LED लाईट आपण जर पाहिलं 2025 मध्ये 3ऱ्या महिन्यात LED लाईटचं बिल काढण्यात आलेलं आहे 99,700 रुपयाचं, म्हणजे जवळजवळ 1 लाख रुपयाचं। LED लाईट तुमच्या गावात जर मी रात्री पाहिलं पूर्ण गावामध्ये LED लाईट कुठंच नाही आहेत। तर लाईट जर पाहिले ते अगदी टिमटिमे लाईटर लावून या ठिकाणी चायनाचे लाईट 100 रुपयाचे बसवण्यात आलेले। LED लाईटचं 1 लाख रुपयाचा अपार या ठिकाणी झालेला आहे। 2023 आणि 2024 मध्ये अंगणवाडीची लाईट फिटिंग, आता आपण आपल्या घरात जर लाईट फिटिंग करतो तर आपण 25,000 रुपयात आपल्या पुऱ्या बंगल्याची लाईट फिटिंग होते सरासरी। यांनी ग्रामपंचायतने आणि ग्रामसेवकाने 90,300 रुपयाची अंगणवाडीला लाईट फिटिंग केलेली। आता मला सांगा, अंगणवाडी आपली 5 स्टार आहे का? 90,000 रुपयाची लाईट फिटिंग कुठल्या पद्धतीने करण्यात आलेली हा सुद्धा जाब त्या ठिकाणी तुम्ही विचारायला हवा। वॉटर सप्लायचं वाल बसवण्यासाठी सुद्धा 48,000 रुपयाचं 300 रुपयाचं बिल काढण्यात आलेलं आहे। आता जिल्हा परिषदची जी आपली मराठी शाळा आहे, त्या मराठी शाळेच्या लाईट फिटिंगसाठी सुद्धा म्हणजे आपण जो औरंगजेब होता, औरंगजेबाचा जो जिजिया कर या हिंदुस्थानात लावला गेलेला होता, त्या जिजिया कराला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीने कामकाज 54,500 रुपयाची जिल्हा परिषद शाळेचं लाईट फिटिंग दाखवण्यात आलेली आहे। सांडपाणी व्यवस्थापन हे आपलं बाथरूम असतो, आंघोळीचं पाणी असतं, सांडपाणी असतं, धुण्याचं पाणी असतं, त्या पाण्याचा गावाच्या बाहेर निचरा करण्यासाठी 69,050 रुपयाचं बिल या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने काढलेलं आहे। 2 वेळेस काढलेलं आहे 69,000 रुपयाचं, एक 23 मध्ये काढलं आणि एक 25 मध्ये काढलेलं आहे। दोघी बिलं 69,000 रुपयाची। लाईट फिटिंग पुन्हा दाखवण्यात आलेली ग्रामपंचायतची 94,000 रुपयाची। वॉटर सप्लायचं परत एकदा मोटर दुरुस्ती 46,000 रुपयाची दाखवण्यात आलेली। आता मला सांगा, एखादी तुमच्या सगळ्यांच्या शेतीमध्ये मोटर आहे, तुमची मोटर जर खराब झाली तर तुम्हाला किती खर्च येतो? 2,000, 5,000, 10,000, 20,000 येईल। यांनी मोटर दुरुस्तीच्या नावाने 50,000 रुपये काढून घेतलेले आहेत। पुन्हा एकदा 2023 मध्ये 2,24,898 रुपये म्हणजे 2.5 लाख रुपयाचं बिल पुन्हा एकदा LED लाईटसाठी या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा अंगणवाडीमध्ये बघा, आता ही लाजरवाणी बाब आहे। तुम्ही जर आता गेलात अंगणवाडीमध्ये, मला वाटतं 5-25 विद्यार्थी नसतील अंगणवाडीमध्ये पालक,
अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच मागवलेले आहेत आणि त्या बेंचची किंमत आहे 90,000 रुपये. आता तुमच्या अंगणवाडीत बेंच आहेत का? नाही आहेत. आपले सरकार सेवा केंद्र हे जे शासकीय दस्तऐवज मिळवण्याचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणाला RTGS गेलेले आहेत. या जिल्हा आपल्या ग्रामपंचायत प्रशासनाने 90,000 रुपये आपले सरकार केंद्राला देण्यात आलेले आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत म्हणजे तुमच्या गावाला स्वच्छता अभियान राबवण्यासाठी 1,83,848 रुपये म्हणजे जवळजवळ 2 लाख रुपये फक्त झाडू पोछा मारण्यासाठी गावात काढण्यात आलेले आहेत. 2020चा जर काळ आपण पाहिला तर संपूर्ण देश कोरोनाच्या काळात भाजत होता आणि इकडे तुमचा ग्रामपंचायत लुटमारमध्ये व्यस्त होती. तुम्ही सगळे जीव वाचवण्यात व्यस्त होता आणि ग्रामपंचायत लुटमार करण्यात व्यस्त होती. 2020 मध्ये तुमच्या ग्रामसेवकाने कोरोना काळामध्ये 1,02,800 रुपये सॅनिटायझर, मास्क आणि विविध खर्च 1 लाख रुपयाचा दाखवलेला आहे. तुम्हाला ग्रामपंचायतकडनं हात धुण्यासाठी सॅनिटायझर मिळालंय का? मास्क मिळाले आहेत का? नाही. अशा प्रकारे गाव लाजवेल सॅनिटायझर करा गाव दोई केलेली. आता परत एकदा 2020 मध्ये 28/8/2020 या ठिकाणी फक्त गटार बांधण्यासाठी एक गटार बांधायला 2,75,000 रुपयाचा निधी या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा तुमचं पाण्याचं पाईपलाईन फिटिंग करण्यासाठी आणि पाईप खरेदी करण्यासाठी 5/10/2020 ला पाईप खरेदीसाठी 59,950 रुपयाचं पुन्हा एकदा बिल काढण्यात आलेलं आहे. पुढे जर गेलं तर जिल्हा परिषदला आरो पाडणी म्हणे फिल्टर पाणी लहान लहान पोरांना फिल्टर पाण्यासाठी मशीन बसवण्यात आलेलं आहे का जिल्हा परिषद वाट्यावर? प्युरिटी मिळते का पाण्याची? नाही. या ठिकाणी 31,000 रुपयाचं बिल गिळंकृत करण्यात आलेलं आहे. अंगणवाडीचं फर्निचर बनवण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न आहे, अंगणवाडीमध्ये फर्निचर झालेलं आहे का? नाही. अंगणवाडीमध्ये 20,000 रुपयाचं फर्निचरचं बिल काढण्यात आलेलं आहे. अंगणवाडीची दुरुस्ती परत एकदा बघा, तिसऱ्यांदा अंगणवाडीच्या नावाने बिल काढलेलं आहे. अंगणवाडी दुरुस्ती आणि अंगणवाडीचं साहित्य खरेदी करण्यासाठी 48,000 रुपयाचा पुन्हा एकदा बिल काढण्यात आलेलं आहे. आणि जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा आता बघा, ज्या मुलींना आपण आई भवानीचं रूप मानतो, ज्या मुलींसाठी आपण अहोरात्र मेहनत करतो आणि पालक त्या विद्यार्थिनीला शाळेत शिक्षणासाठी पाठवतात, या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने मुलींना शाळेपासून तर घरापर्यंत ये जा करण्यासाठी त्यांची पायपीट व्हावी नाही म्हणून त्या ठिकाणी सायकली वाटप करण्यात येते. आणि या ग्रामसेवकांनी त्या बिचाऱ्या भवानीला सुद्धा सोडलं नाही. म्हणजे 43,000 रुपयाच्या सायकली 43,000 रुपयाच्या सायकलींचं बिल काढून घेतलेलं आहे. परंतु तुमच्या गावात एकही विद्यार्थिनीला सायकल मिळाली आहे का? नाही. परत जर तुम्ही गेला डिजिटल टेक्निकल स्कूल ट्रेनिंगसाठी 33,000 रुपये काढलेले आहेत. कॉम्प्युटर टेक्निकल ट्रेनिंगसाठी 76,000 रुपये काढलेले आहेत. स्वच्छ भारत आता बघा, सगळ्यात तुमची मान शहरामध्ये खाली जाईल, सगळ्यात मोठी अमाऊंट आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गाव स्वच्छ करण्यासाठी, गावाला झाडू मारण्यासाठी या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामपंचायतचे सचिव आणि ग्रामसेवकाकडनं 7,80,000 रुपयाचं बिल काढलेलं आहे. गावाला झाडू मारण्यासाठी 8 लाख माझ्यासारख्या चौबारीच्या एक छोट्या कार्यकर्त्याला, सामाजिक कार्यकर्त्याला आणि चौबारीचा नागरिक म्हणून, चौबारीचा मतदार म्हणून मला एक छोटासा प्रश्न पडलेला आहे. गावात LED लाईट नाही आहेत, भूमिगत गटारी नाही आहेत, अंगणवाडीची व्यवस्था नाही आहे, शाळेचा सांडपाणी व्यवस्थापन नाही आहे, गटार बांधण्यात आलेली नाही, भूमिगत गटारी नाही आहे, CCTV कॅमेरे नाही आहेत, रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम या ठिकाणी पाहायला मिळत नाही. अशा प्रकारे लाखो आणि कोट्यवधी रुपयाचा अपहार या चोट्ट्या भामट्यांनी लुटून नेलेला आहे. औरंगजेबाने या हिंदुस्थानाला लुटलं, तुमची माझी मान शर्मेने खाली गेली. या 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, 150 वर्ष या भारताला सोन्याचा धूर निघत होता, सोन्याच्या जहाजी भरून ब्रिटिशांनी लुटलं आणि म्हणून आपण आरोप केला की आता आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे. आणि तुमच्या माझ्यासारख्या भगतसिंगांनी पुढे येऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवलं आणि 60 वर्ष राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचं या ठिकाणी भारतावर सरकार आलं. आणि मग तुम्ही आणि माझ्यासहित सगळ्यांनी आरोप केले की काँग्रेसने भ्रष्टाचार केला, आता काँग्रेसला या ठिकाणी आपण हटवलं पाहिजे. आणि म्हणून आपण अबकी बार नवी सरकार म्हणून 2014ला या ठिकाणी भारतात बदल केला आणि भारतावर तुमचं माझं सरकार आणण्याचा प्रयत्न केला. आणि परंतु आपण पाहिलं की या सरकारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे, लुटमार चालू आहे आणि दिवसा ढवळ्या लुटमार दरोडा टाकण्याचं काम
या जिल्हा प्रशासन आणि ग्रामसेवकाकडनं झालेलं आहे. आणि म्हणून जोपर्यंत या ग्रामसेवकाला अटक होत नाही, या ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, या ग्रामसेवकाची जोपर्यंत जिरत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा कुत्र्यासारखा पाठलाग करू. आणि जोपर्यंत तो दमछाक होत नाही आणि या प्रशासनाची नाकी नऊ येत नाही तोपर्यंत इथून कोणालाही सुट्टी होणार नाही म्हणजे नाहीच. तुम्ही सगळे सोबत आहात? लागायचं मग अजून नक्की. छत्रपती शिवाजी महाराज की जय.